हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. कोपरगाव वाळू तस्कराकडून पत्रकारावर हमला झाल्याने वाळू तस्करावर गुन्हे दाखल. कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी जात असून सुरेगावमधील गोदावरीतून गेल्या 1-1.5 महिन्यापासून वाळू चोरी बेकायदेशीररित्या प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून सुरेगावातील वाळू तस्कर वाळू चोरी करत होते. अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी प्रशासनाकडे व आमदार साहेबांकडे गेल्याने तसेच आमदार साहेबांनी मंत्रालयात कोपरगाव तालुक्यातील वाळू चोरी अवैध धंदे रोखण्यात राज्य सरकारने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी करताच सुरेगावातील अवैध वाळू चोरीच्या फरांड्या जप्त करण्यासाठी महसूल पोलीस पथक आले. त्यांनी मदतीसाठी पत्रकार मतीन शेखला बोलावले असता येथील वाळू तस्करातील गुंड प्रवृत्तीच्या वाळू तस्कर -1 ऋतिक राजेंद्र मेहरखांब, -2 निलेश महादू मेरखांब, -3 सचिन हरिभाऊ मेरखांब या वाळू चोरांकडून महसूल पथकाला धमक्या, शिवीगाळ तसेच पत्रकाराला मारहाण झाल्याने तालुक्यातील सर्व पत्रकार आक्रमकपणे वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी वाळू तस्कराची दहशत मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडे आमदार आशुतोषदादा काळे व पालकमंत्री यांच्याकडे निवेदने देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी व वाळू तस्करांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीला आळा घालावा अशी मागणी करून वाळू तस्करांवर आक्रमक भूमिका न घेतल्यास आंदोलनाचा इशारा पत्रकार संघटनेने दिलेला आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी सहसंपादक दादा अहिरे.